का चला ज्या घरात जन्म झाला ना, ज्या घरात जन्म झाला, ज्या आई वडिलांच्या कोखीतून आमचा जन्म झाला, परमेश्वराला एक इतिहास रचायचा होता म्हणून तसं घर दिलं मित्रांनो. ज्या घरात जन्म झाला, आई मजुरी करते, वडील मजुरी करताय, स्वतःच काही शेत नाही काय नाही, अशा घरातला जन्मलेला हा मुलगा तुमच्या समोर उभा आहे आज. या माणसाची अवकात नव्हती काही, याला गल्लीतलं कुत्र पण विचारत नव्हतं. घरातलेच मला बावळट बोलायची, घरातलेच मला वेडी बोलायची, काही इज्जत नव्हती. मित्रांनो पण स्वप्न मोठे होते, कारण ज्या घरात जन्माला आलेलो होतो ना, चला कधी कधी त्या घरामध्ये ना रात्रीचं उपाशी पण झोपावं लागायचं. नव्हतं मिळत अन्न, घरात फक्त बाजरीची भाकर आणि भाजी. ज्या दिवशी कुठला सण असेल ना, त्या दिवशी आमच्या घरामध्ये व्हायची चपाती आणि गोडधोड शिरा. मग समजायचं आज काहीतरी सण आहे आणि भात यायचा. मग तेव्हा ठरवायचं हा सण आलाय. मित्रांनो खरी परिस्थिती, खरी मज्जा तेव्हा यायची ज्या वेळेस घरामध्ये पाऊस चालू व्हायचा आणि त्या पावसामध्ये पूर्ण छत आतमध्ये डुबकायचं. घरातली भांडी कमी पडायची, एवढं घर गळायचं मित्रांनो. पुढं पत्रा, मागे धाबा. ज्यावेळेस ही परिस्थिती यायची ना, त्यावेळेस मग एका मजुराच्या घरामध्ये काय असतं पावसाळ्यामध्ये, काय किलोभर असतं, छटा कातपाव 2 रुपये 5 रुपयाचं आणायचं फक्त. मग ज्या वेळेस ते आणायचं तर ते कसं तरी आईनं करायचं ना आम्हाला खाऊ घालायचं. काही वेळात, काही दिवसानंतर तो पावसाळा चालूच राहायचा, पण घरातलं सगळे पैसे संपायचं, आणलेला किराणा सगळा संपायचा. मग दुकानदाराकडे जरी आई गेली ना काही मागायला, दुकानदार पण हाकलून द्यायचा. कोणी विश्वास ठेवत नव्हतं. आणि ज्या वेळेस मग हे सगळं व्हायचं ना, त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आईनं शेवया तयार करून ठेवलेल्या असायच्या. त्या शेवया मस्त आई उकडायची आणि साखरेमध्ये भरून आम्हाला द्यायची. 2-3, 4-5 दिवस खायला पण खूप सुंदर लागायची ती शेवई, खायला पण खूप सुंदर लागायची. पण ज्यावेळेस 3-4 दिवसानंतर ज्यावेळेस हे सगळं संपायचं ना साखर, त्यावेळेस फक्त आई पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये शेवया उकडायची आणि तशीच आम्हाला खायला द्यायची. मित्रांनो किती भूक लागेल असू द्या, एकदा घरी जाऊन जीवनात एकदा तरी ट्राय करून बघा. खूप भूक लागत असू द्या, एकदा जाऊन ट्राय करून बघा की किती भूक लागली तरी त्या बिना साखरेच्या शेवया किती तुम्ही खाऊ शकता. 2 ते 3 घास खायचे, दिवसभर तसंच झोपून राहायचे, शरीरामध्ये एनर्जी पण नाही. आणि ज्या वेळेस या परिस्थितीमध्ये होतो ना, कोणी दुकानदाराने आणून सालं घरामध्ये काही दिलं नाही. ज्यावेळेस या परिस्थितीमध्ये होतो ना, कोणत्या शेजाऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही. आणि ज्या वेळेस या परिस्थितीमध्ये होतो ना, कोणता नातेवाईक पण येऊन बोलला नाही की जाधव तुमच्या घरात उपवास माग चालू आहे, घ्यावं हे पैसे पहिल्यांदा लेकराला भरावा. कोणीही डोळ्यात पाणी आमच्यासाठी आणलं नाही. त्याच वेळेस ठरवलं, चला मधुकर जाधव, या परिस्थितीमध्ये जर तुझा जन्म झालाय ना मर्दा, तर उठ ना आणि बदलाव ही परिस्थिती तुझी बदलाव. मित्रांनो